या क्षणाची सर्वात मोठी बातमी ललित पाटीलशी संबंधित। ड्रग माफिया ललित पाटीलच्या बंगळुरूमध्ये मुसक्या आवळल्यावरती त्याला आता मुंबईत आणण्यात आलंय। रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आणण्यात आलेलं असताना ललित पाटीलनं एबीपी माझाच्या कॅमेराकडे पाहत आपण ससूनमधून पळालेलो नाही, आपल्याला पळवलं गेलं असं धक्कादायक वक्तव्य करतानाच या प्रकरणात कुणाकुणाचा हात आहे हे सर्व काही सांगेन असंही म्हटलं। ललितला मुंबई पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर आणल्यावरही गाडीत बसताना तो पत्रकारांना आपण सगळं काही सांगू असं बोलत होता। दरम्यान ललित पाटील बंगळुरूवरनं चेन्नई मार्गे श्रीलंकेमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आहे। ललित पाटील अनेक दिवसांपासून सुटला होता, मात्र आता पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्याला माहिती देतात। गणेश, खरं तर मुंबई पोलीस आयुक्त मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं। कोणाचा हात आहे सगळं सांग। मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं। मी ससूनमधून पळालो आणि मला पळवलं गेलं। कोणाचा हात आहे सगळं सांग। आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। आपण गणेशकडनं अपडेट घेऊया। गणेश, मुंबई पोलीस एक पत्रकार परिषद तर घेणारच आहेत, परंतु ललित पाटीलला पकडण्याचा हा सगळा प्रवास आणि त्यानंतर ललितचे हे धक्कादायक दावे या प्रकरणात कोणतं वळण घेऊन येतात? यामध्ये आरोपी जे काय म्हणतोय त्यात तथ्य किती हे तपासलं जाईल, पण निश्चित ज्या प्रकारे हे हाय प्रोफाईल प्रकरण आहे आणि आता ललितच्या ह्या सांगण्यानंतर राजकारणही तापलंय, विरोधी पक्ष अनेक आरोप करतायत, पण हे आरोपीच्या आरोपांवर आधारित आरोप आहेत, म्हणून यात तथ्य किती, कोण याच्या मागे होतं, ह्या सगळ्या बाबींची चौकशी पोलीस करतीलच। पण एक गोष्ट खरी आहे की हा आरोपी, ज्याच्याकडे एक मोठा ड्रग्सचा नेटवर्क आहे, ज्याच्याकडे मोठी लोकसंख्या आहे पेडलर्सची, तस्करांची, त्या व्यक्तीला लोकांनी मदत केली असावी। 300 कोटीची ड्रग फॅक्टरी म्हणजे खूप मोठं होतं आणि फक्त एकच फॅक्टरी नसेल तर इतरही काही ठिकाणे असेल ज्याला हा सप्लाय करतो, म्हणून यामागे कोण आहे, याला कोणाचा वरदस्त होता हे पाहणं महत्वाचा भाग असेल। दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही आरोपी एकदा महाराष्ट्र सोडून गेलाय तर त्याच्यात एवढी हिंमत नसेल की तो पुन्हा महाराष्ट्रात येईल, कारण त्याला माहिती की पूर्ण अलर्टवर असेल महाराष्ट्र पोलीस, म्हणून तो दुसऱ्या राज्यानंतर तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नेपाळपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून त्याला त्या बॉर्डरवर पकडलं। पण ललित पाटीलची हिंमत बघा, तो पुण्याहून नाशिकला गेला। नाशिकमध्ये अर्थातच त्याचे काही कॉन्टॅक्ट असतील, त्याचे काही नेटवर्क असेल, ज्यांच्याकडनं त्याने आपल्यासाठी एक सेटअप तयार केला असेल। त्या सेटअपमध्ये गाडी, राहण्याची व्यवस्था, पैसे हे सगळं त्याने जमा केलं, व्यवस्था केली आणि त्यानंतर तो तिथून गुजरातला गेला। गुजरातच्या सुरतमध्ये काही वेळ राहिला, तिथून तो MP मध्ये गेला, इंदोरला गेला, इंदोरमधनं तो पुन्हा महाराष्ट्रात येतो। महाराष्ट्रामध्ये कुठे येतो तर पुन्हा नाशिकला येतो। आता ह्याची हिंमत पाहण्यासारखी आहे, कारण जर तो व्यक्ती राज्याबाहेर गेलाय तर त्याला पुढेच जायचं असेल, जर त्याला पळायचं असेल, पण त्याचं हे सगळं साम्राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केलं होतं, म्हणून त्याचं जे इथं होतं त्याला कसं परत सेटअप करता येईल, नेटवर्क कसा सेटअप करता येईल, हा त्यांचा प्रयत्न होता का कोणाला भेटण्यासाठी आला होता, या सगळ्या बाबी आता चौकशीमध्ये समोर येतीलच। यासोबतच तो MP मधनं पुन्हा महाराष्ट्रात येतो, नाशिकला येतो, नाशिकवरून तो औरंगाबाद पर्यंत पोहोचतो, या सगळ्या बाबी खूप गंभीर आहेत आणि म्हणून या मागील काही दिवसांच्या ट्रेलमध्ये किंवा त्याची जी क्रोनॉलॉजी पाहिली, ज्या ज्या ठिकाणी गेला तिथं कोणीतरी त्याला मदत केली असेल, पैशांची मदत केली असेल, राहण्याची मदत केली असेल, खाण्यापिण्याची मदत केली असेल, या सगळ्या बाबी आता पोलीस चौकशी करतील आणि या पोलीस चौकशीमध्ये या लोकांची नावं समोर येतील, त्यांनाही अटक केली जाईल, कारण हा वॉन्टेड आहे हे सगळ्यांना माहिती होतं। इतकंच नव्हे तर ललित पाटील म्हणतो की मला पुण्याहून पळून लावलं, तर पळून लावण्यामध्ये मदत कोणी केली, ससूनचा स्टाफ होता, पोलिसांचा स्टाफ होता, काही जणांवर कारवाई केली, कोणाचा दबाव होता, येरवाडा जेलमध्ये कोणी त्याला मदत केली आहे का, किंवा जे आरोप झाले की काही मोठी व्यक्ती याच्या मागे आहे, तर या सगळ्या बाबींची चौकशी आता पोलीस कारवाईमध्ये होणार आहे, इन्व्हेस्टिगेशनमध्ये होणार आहे आणि यामुळे या प्रकरणामध्ये ट्विस्ट अँड टर्न
मोठे मोठे उलगडे होतील असा अंदाज वर्तवला जातोय. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की हा आरोपी आहे. आरोपी काही बोलू शकतो स्वतःला वाचवण्यासाठी, म्हणून पोलीस या आरोपीचे दावे पिंच ऑफ सॉल्टने घेतील. आता ललित पाटील ह्याला इथून काढलं जात आहे. पोलीस इथं पाहतोय आपण ज्या प्रकारे त्याला पोलिसांचा मेडिकल झाल्यानंतर त्याला इथून काढलं जाईल आणि त्याला कोर्टात हजर केलं जाईल. पोलिसांनी इथं अडवलेलं म्हणून आम्ही मागे आहोत, पण आता पुन्हा एकदा त्याच्या कोर्टात हजेरी असताना तो कोर्टासमोर काय बोलतो हे पाहणे खूप महत्वाचं असणार आहे. कोर्टासमोर त्याचं काय म्हणणं असतं, कारण ज्या अर्थी तो मीडिया समोर बोलतोय आणि बोलायची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, तर कोर्टासमोर तर त्याला कोर्ट विचारतीलच की त्याला कसं आणि त्याला काय म्हणायचं आहे. तर तो काही मोठे आरोप करू शकतो. आता ललित पाटील आपण पाहतोय दृश्यांमध्ये पोलिसांनी गाडीमध्ये त्याला ठेवलेलं आहे, एका प्रायव्हेट गाडीमध्ये त्याला आता टाकलं आहे आणि पोलिसांच्या एस्कॉर्टमध्ये त्याला इथून बाहेर काढण्यात येते. म्हणून माझा अंदाज असा आहे की कोर्टासमक्षही तो काही मोठे दावे करू शकतो. म्हणून आता आपली नजर कोर्टात हजर केल्यानंतर ललित पाटीलचे दावे काय आहेत हे याच्यावर असेल, कारण तिथे काही नावं घेतो का, इथं त्यांनी नावं घेतली नाहीयेत. इथं तो म्हणालाय की मला पळून लावलं गेलं आणि यामागे कोण आहे मी सविस्तर माहिती देईन. म्हणून या सगळ्या बाबी ज्या वेळेस आरोपी कोर्टासमोर हजर होतो तर कोर्टही विचारतो तुला काय बोलायचं आहे का. तर त्यावेळेला जर ललित पाटीलने काही नावं घेतली तर निश्चितपणे त्यांनी राज्यामध्येच नव्हे तर देशामध्ये खळबळ माजू शकते जर काही मोठी नावांचा उल्लेख त्यांनी आपल्या या कोर्टाच्या हजेरीमध्ये केला तर. बरोबर, एक हाय प्रोफाईल प्रकरण बनून गेलेलं आहे ललित पाटीलचं ड्रग प्रकरण. त्याचा भाऊ आणि आणखी काही साथीदार सुद्धा पोलिसांच्या अटकेत आहेत. एक छोटासा प्रश्न, पुढची प्रोसिजर नेमकी कशी आहे? म्हणजे आता मेडिकलसाठी त्याला आणलेलं होतं, कोर्टात हजर केलं जाईल, पुढची प्रक्रिया कशी असेल? यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल, कोर्टामध्ये त्याची रिमांड मागितलं जाईल. रिमांड मिळाल्यानंतर त्याला कस्टडीमध्ये घेतलं जाईल, त्याची रिमांड निश्चित मिळेल आणि रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस आपल्या आतापर्यंतचा तपास सांगणार आहे. आता एक यात थोडं फरक आहे, ही मुंबई पोलिसांची केस फक्त एका ड्रग्ज प्रकरणातली आहे. त्यांची केस पुण्यातनं पळून कसा गेला, का, कुठे वगैरे नाहीये. त्यांची केस या संदर्भातली आणि या संदर्भातच मुंबई पोलीस त्याची रिमांड मागणार की हा आरोपी आहे, त्याची ही ड्रग फॅक्टरी होती, या ड्रग फॅक्टरी या नेटवर्क संदर्भात आम्हाला माहिती घ्यायची आहे. पण ज्या अर्थी हा कस्टडीमध्ये आला आहे तर महाराष्ट्र सरकारनं ज्या प्रकारे आश्वासन दिलं होतं की याला कोणी पळून लावलं त्याच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू, तर त्याबद्दल त्याच्या चौकशीमध्ये प्रश्न विचारले जातील. म्हणून आजची रिमांड या केस संदर्भात असली तरीही ससूनमधून तो कसा पळून गेला, कुठे कुठे गेला याबद्दलही त्याला प्रश्न विचारले जातील इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा कस्टोडियल इंट्रोगेशनमध्ये. धन्यवाद गणेश, वेळोवेळी अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.